निवडून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी माझा राजीनामा देणार आहे आणि जोपर्यंत या संदर्भामधली चौकशी होऊन तथ्य समोर येत नाही तोपर्यंत या पदावर मी राहणार नाही असंच मी सांगितलेलं आहे। एकनाथ खडसेंचा अखेर राजीनामा, म्हणाले माझ्यावर अनेक आरोप झाले पण पुरावा एकानंही दिला नाही। आजच्या दिवसात दुसऱ्यांदा गेले वर्षावर। खडसेंच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्येच एक वाक्यता नाही। राणे म्हणतात बहुजनांवर झाला अन्याय तर खडसेंचा राजीनामा योग्यच, अशोक चव्हाणांची भूमिका। कदाचित बहुजन समाजाच्या माणसाला या मंत्रिपदातून खाली खेचणं, त्यांना बाद करण्याचं षडयंत्र असू शकतं। भाजपमध्ये खडसेंविरोधात मोठं षडयंत्र झालं, यात बहुजन मंत्र्यांचा बळी। नारायण राणेंचा IBN लोकमतशी बोलताना आरोप। खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये रास्ता रोको, जाळपोळ करण्याचाही केला प्रयत्न। राजीनाम्यामुळे कार्यकर्ते सैरभैर। राज्यात पुढील 8 ते 10 दिवसात मान्सून होणार दाखल। पेरणीसाठी खोळंबलेला बळीराजा लागणार तयारीला। आणि करमाळा तालुक्यातील सावडी गावात लोकसहभागातून गावकऱ्यांनी केलं ओढ्याच्या रुंदीकरणाचं आणि खोलीकरणाचं काम। मठ बांधण्यासाठीचे पैसे देऊन जलसंधारणाच्या कामाला लावला हातभार। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात आपण करतोय पावसाच्या बातम्यांनी। मान्सूनपूर्व पावसानं देशातल्या अनेक भागांमध्ये हजेरी लावली असली तरी केरळमध्ये अजूनही मान्सून सक्रिय झालेला दिसत नाहीये। कर्नाटक किनारपट्टीवर मान्सूनपूरक परिस्थिती सध्या तरी नाहीये। कर्नाटकच्या मुर्डेश्वर तीर्थक्षेत्रावरून मान्सूनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। ढग पांगले पांगले हाक पावस आला द्या रे, दुःख पेटले भुईचे कुणी विझवाया यारे, अशी आर्त हाक सगळी जीवसृष्टी पावसाला घालते आहे। पण मान्सूनचा अजून कुठे ठिकाणा नाही आहे। मान्सून केरळमध्ये दाखल होईल असं सांगण्यात आलेलं होतं एव्हापर्यंत, परंतु तो अजूनही केरळमध्ये दाखल झालेला नाहीये। मी आत्ता आहे कर्नाटकमधल्या मुर्डेश्वर देवालयाच्या परिसरामध्ये आणि इथे आपण पाहतो आहोत की आसपास कुठेही ढगांचा मागमूस दिसत नाहीये। आणि खरं तर या वेळेला इथे मान्सूनचं आगमन होत असतं, परंतु इथे मान्सून काही फिरकलेला दिसत नाहीये। आणि आपण सगळा आसपासचा हा परिसर पाहतो आहोत की इथला समुद्र पण हा असा उधाणलेला नाहीये अजून। आणि सगळीकडे दूर अगदी लांब लांब जरी आपली नजर गेली तरी सुद्धा आपण बघतो आहोत की कुठेही फार मोठी काही हालचाल दिसत नाहीये पावसाची। मान्सूनपूर्व पाऊस अनेक ठिकाणी बरसला खरा, परंतु अजूनही पावसाला मान्सूनचं आगमन झालेलं नाहीये। आणि अशा परिस्थितीत जसं नाधो महानोर यांनी म्हटलेलं आहे की आभाळ भरून येतं पुष्कळ, पहिल्यासारखी बरसात नाही, नक्षत्रामागून नक्षत्र सरतात तरीही मृदगंध दरवळत नाही, गावाकडला गलबला पुसट ऐकायला येतो डोंगराकडून, अंधाऱ्या रात्री प्राण कासावीस होतो, जुन्या आठवणी स्मरून। अशा सगळ्या जुन्या आठवणी स्मरून सगळे लोक, सगळी जीवसृष्टी या मान्सूनची आतुरतेने वाट पाहते आहे, परंतु मान्सून कधी दाखल होईल हे अजून कुणाला सांगता येत नाहीये। अनेक अंदाज आहेत, लोकांनी अनेक अंदाज व्यक्त तर केलेलेच आहेत, पारंपरिक मच्छीमारांनी, शेतकऱ्यांनी, पण त्याचबरोबर IMD असेल, स्कायमेट असेल, त्याच्यानंतर अनेक हवामान तज्ज्ञ असतील, यांनी आपापले आडाखे बांधलेले आहेत। आता मान्सूनचीच प्रतीक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, मुर्डेश्वर, कर्नाटक। बातमी आहे उस्मानाबादची। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं काल हजेरी लावली। काल दुपारी उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील वाशी, तुळजापूर, कळंब तालुक्यातही मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली, तर उस्मानाबाद शहरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। पावसामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर विजेचे खांबही रस्त्यावर पडलेले होते। वाहनांचंही इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर कळंब तालुक्यातील खोदला गावामध्ये वीज पडून एक मेंढपाळ मृत्युमुखी पडलाय तर एक जण जखमी झालेला आहे। नायगावमध्ये 9 शेळ्या या वीज पडून दगावलेल्या आहेत। गेल्या 5 वर्षांपासून दुष्काळ असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात या थोड्याशा पावसानं शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। करमाळा तालुक्यातील सावडी गावच्या गावकऱ्यांना पंढरपुरात खरं तर एक मठ बांधायचा होता, पण गावातील दुष्काळी परिस्थिती पाहता इथल्या गावकऱ्यांनी आपली मठासाठी साठवलेली 10 लाखांची रक्कम ही जलसंधारणाच्या कामासाठी देऊ केलेली आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सावडी गाव
खरं तर या गावचे लोक गेले कित्येक महिने दुष्काळाचा सामना करतात। एकूण भौगोलिक क्षेत्राच्या अर्धा भाग हा खडकाळ आहे आणि इथली शेती पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे। मात्र पावसाचा पडलेला एक थेंबही गावाच्या शिवारात थांबत नव्हता, म्हणून इथल्या या गावकऱ्यांनी लोकसहभागातून वर्गणी काढून ओढ्याचं खुलीकरणाचं आणि रुंदीकरणाचं काम केलंय। मठाऐवजी त्यांनी ओढा केला। ओढ्यामध्ये एवढं मोठं जलसाठा होणार आहे, एवढा जलसाठा की 45 कोटी लिटर एवढा जलसाठा या ओढ्यामध्ये आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे एक मिनी धरण टाईपमध्ये एवढं पाणी इथं होणार आहे। याच गावचे तलाठी श्याम वालेकर यांनी ठरवलं की जर शेत फुलवायचं असेल तर पावसाचं पाणी शिवारात थांबलं पाहिजे आणि मुरलंही पाहिजे। त्यासाठी वालेकरांनी गावातील राजकीय गट एकत्र केले, पण आर्थिक मदत कमी पडल्यानं गावकऱ्यांनी त्यांच्या देवस्थान कमिटीकडे असणारे 10 लाख रुपये या कामासाठी वर्गणी स्वरूपात दान केले। आता जे आम्ही ओढा खोलीकरणाचं काम केले, हे काम पाहण्यासाठी आमची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांनी आमच्या गावाला अवश्य भेट द्यावा। तो आदर्श महाराष्ट्रातल्या इतर लोकांनी सुद्धा घेतील। आम्हाला थोडं आणखीन प्रोत्साहन करावं। आम्ही ह्याच्यानंतर बरीचशी कामं करणार आहोत समस्त ग्रामस्थ मिळून। या लोकवर्गणीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी तब्बल 10 किलोमीटरच्या ओढा खुलीकरणाचं काम पूर्ण तर केलंच, त्यासोबतच 11व्या किलोमीटरला सुरुवात केलेली आहे। राज्यातील 100% लोकसहभागातील हा प्रकल्प आहे। या लोकसहभागाच्या प्रकल्पाचा आदर्श जर इतर पाणी टंचाईग्रस्त गावांनी घेतला तर नक्कीच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होणारच नाही। सगळ्या इतर गावांनी देखील या ठिकाणी स्वतः येऊन पाहणी करून त्याचा एक प्रेरणा म्हणून घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामं या भागामध्ये त्यामुळे सुरू झालेली आहेत। सर्व गावकरी मंडळी त्या भाऊसाहेबाच्या कृपेने त्यांच्या मागं राहून आमचं काम, आम्हाला शेतीच्या पाणी, पिण्याच्या पाण्याचं आणि जमिनीला पाणी मिळेल अशी अपेक्षा पूर्ण करून दिली। आम्ही त्यांचा आभारी आहोत। वास्तविक सावडी गावानं जे केलंय ते कौतुकास्पद तर आहेच, पण तिथल्या गावकऱ्यांनी जे काम केलंय ते नक्कीच इतरांसाठी आदर्श आहे। करमाळा तालुक्यातील सावडी गावच्या ग्रामस्थांनी 100% लोकसहभागातून नाला खोलीकरण आणि रुंदीकरण केलं। या नाल्यामध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 45 कोटी लिटर पाणी थांबल। या पाण्यामुळे सावडी गावचा संपूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही। मधुकर गालांडे, IBN लोकमत, सावडी। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। एकनाथ खडसे यांनी आज अखेर राजीनामा दिलेला आहे। आपला राजीनामा सोपवण्यासाठी खडसे हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेलेले होते। मी आज राजीनामा देणार आहे, माझ्यावरचे आरोप खोटे आहेत, पण ते सिद्ध होईपर्यंत मी पदावर राहणार नाही असं खडसे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले। आज सकाळीही ते वर्षावर गेलेले होते। अर्धा ते पाऊण तास त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्यानंतर रावसाहेब दानवे आणि खडसेंनी पत्रकार परिषद घेतली। पक्ष खंबीरपणे खडसेंमागे उभा आहे असंही दानवेंनी सांगितलं। आणि जोपर्यंत अशा स्वरूपाच्या आरोपामधलं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत पदावर येणं हे अनुचित आहे, ही भारतीय जनता पार्टीची धारणा आहे। आणि त्यामुळे हे आरोप दिशाभूल करणारे असले, बेछूट आरोप असले, एखादा व्यक्तिगत बदनाम करणारे आरोप जरी असले तरी या संदर्भामध्ये मी आज मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की मला माझ्या पदाचा राजीनामा द्यायची इच्छा आहे। त्या संदर्भामध्ये इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी माझा राजीनामा देणार आहे आणि जोपर्यंत या संदर्भामधली चौकशी होऊन तथ्य समोर येत नाही तोपर्यंत या पदावर मी राहणार नाही असंच मी सांगितलेलं आहे। पण माझी ही मी सांगितलं आहे की सखोल चौकशीपर्यंत जाईन। दररोज हे सांगत आलो टीव्हीवर, दररोज प्रत्येक वेळेस सांगत आलो एक पुरावा द्या, एक पुरावा द्या। कालही मी तेच सांगितलं, एक पुरावा द्या, सोडून देतो। पण पुरावे द्यायचे नाही, एखाद्याला छळायचं, मानसिक छळायचं, मीडिया ट्रायल चालवत राहायचे, हे मला वाटतं की योग्य नाही आहे। इतके वर्ष झाले मी मेहनतीनं कष्टानं या पार्टीसाठी काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे मी आभार मानतो आमच्या अध्यक्ष महोदयांचे की भारतीय जनता पार्टी भक्कमपणे नाथाऊच्या पाठीशी उभी राहिली आहे, उद्याही राहणारच आहे असं त्यांनी सांगितलेलंच आहे। त्यामुळे पक्ष म्हणून माझ्या पाठीमागे भक्कमपणे आज उभा आहे। आमच्या पार्टीतले स्थापनेपासूनचे ते ज्येष्ठ नेते
आणि संकट काळात त्यांनी पार्टी या राज्यात वाढवली, पार्टीची बाजू मजबूतपणानं मांडली आणि त्यामुळंच हे सरकार येऊ शकलं. ह्या आरोपा बेबुनियाद आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी नाताबूच्या पाठीमागे भक्कमपणानं उभी आहे. फक्त एवढं नाही मर्यादित नाही आहे विषय, त्यांच्या नुसत्या ह्या प्रकरण राजीनामा देऊन विषय संपत नाही आहे. न्यायालयीन चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे ही आमची मागणी. हा पहिला टप्पा आहे. आमच्या आंदोलनाचं यश नक्की म्हणावं लागेल. ते राजीनामा दिला असेल, खरं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, परंतु ह्याच्यावर भागत नाही आहे. न्यायालयीन चौकशी या प्रकरणात झाली पाहिजे. भाजपाच्या सगळ्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जी प्रकरणं समोर आलेली आहेत त्याही प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे. 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी एवढं गुंतवणूक केलं नाही, एवढं गुंतवणूक केलं. सगळीकडं शांतता तेवढीच, म्हणजे एवढी मोठी ताकद त्या पत्रकारितेमध्ये, एवढी मोठी ताकद ह्या मीडियामध्ये, एवढी मोठी ताकद ह्या जनतेमध्ये. जनतेमध्ये जर आग घेऊन उसळला ना, मी म्हणणारी उलटी पालटी होऊन जातात. सरकार तर काय, कितीतरी सरकार येतील जातील, त्याचा विचार जनता करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांना क्लीन चिट द्यायची, काही मंत्र्यांवर कारवाई करायची आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या अध्यक्षांनी राजीनामा घेऊन आम्ही त्यांच्या मागे ताकदीने आहोत हे सांगायचं, म्हणजे कुठेतरी या संबंध भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला भाजप राजाश्रय देत आहे हे राजीनामा घेतल्यानंतर सुद्धा स्पष्ट होत आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे गोंदियाची. गोंदिया जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. गोरेगाव तालुक्यातील कटंगी गावामध्ये गावगुंडांनी गावातील महिलेनं शारीरिक संबंध करण्यास नकार दिला म्हणून महिलेच्या 2 अल्पवयीन मुलींचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि चाकूनं वार करत तिच्यावर बेदम मारहाणही केलेली आहे. या प्रकरणातील आरोपी तजेंद्र हरिणखेडे आणि विलास रहांगडले यांनी 26 मेला गावातच राहणाऱ्या एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक सुखाची मागणी केली होती. या महिलेनं आरडाओरड करताच सर्व घडलेला प्रकार हा गावात किंवा पोलिसांना सांगितला तर जिवंत जाळून टाकू अशी धमकी देत आरोपींनी पळ काढला. यावेळी आरोपींनी चाकून सदर महिलेवर वार देखील केलेले आहेत. तर घाबरलेल्या महिलांनी 2 दिवस पोलिसांकडे तक्रार केली नाही. मात्र पोलिसांनी पीडित महिलेला झालेल्या जखमांचीच गुन्हा नोंदवताना दखल घेतली आणि कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. म्हणूनच अखेर पीडित महिलेनं मानवाधिकार संघटनेकडे धाव घेतली. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. महत्त्वाचं म्हणजे हा प्रकार सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडलेला आहे. रात्री 26 तारखेला रात्री 9 वाजे माझ्या घरी सोनू विलास केशवराव रांगडाले आणि तेजेंद्र रूपलाल हरिणखेडे हे 2 जण आले. रात्री 9 वाजे आणि दार खटखटवला. मी मग दार खोलली तेव्हा मला पाणी मागितलं प्यायचं. मी पाणी देण्याकरिता गेली. माझ्या हातून ग्लास न पकडता माझा हात पकडला आणि मला दिवाणवर घसाटून नेला आणि झोपवला आणि माझा बलात्कार केला आणि माझ्या मुली उठल्या आणि त्यांना पण तसेच केला. मला पकडून त्यांना त्यांचे कपडे वगैरे ओढला आणि त्याला मारला आणि माझ्या डोक्यावर चाकूनी मारला. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.